नमस्कार. मी हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने हेमंत साळके, माझ्यासोबत अनुराग उतेकर आहेत आणि तसेच आशिष लाड आहेत. आम्ही हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या माध्यमातून चिपळूण शहर आणि चिपळूणच्या ग्रामीण भागामध्ये जे काही भंगार व्यवसाय सुरू आहेत या संदर्भात काही माहिती आम्ही गेले 4 महिने ही माहिती मिळवत आहोत. चिपळूण नगर परिषदेकडे आम्ही या भंगार व्यवसायांच्या बाबतीत अधिकारीखाली माहिती घेता आम्हाला असं लक्षात आलं की कुठल्याही भंगार व्यावसायिकाने चिपळूण नगर परिषदेची NOC घेतलेली नाहीये. याचा अर्थ सरळ आहे की हे सर्व भंगार व्यवसाय अवैधपणे आज चिपळूण शहरामध्ये चालू आहेत. या संदर्भामध्ये आम्ही MPCB ला पण पत्र दिलेलं आहे, जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे, प्रांतांना पत्र दिलेलं आहे, चिपळूण नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे पण आम्ही निवेदन दिलेलं आहे. मात्र गेले 4 महिने याचा सातत्याने पाठपुरावा करूनही कुठल्याच स्तरावरच्या प्रशासकीय अधिकाऱ्याने आम्हाला ह्या संदर्भात प्रतिसाद दिलेला नाही. अलीकडेच आम्ही पुन्हा एकदा या सर्व अधिकाऱ्यांना भेटलो. या संदर्भात मध्ये एक अशी घटना घडली की नागावे इथे एक प्लॅस्टिक रिसायकलिंग युनिट जे आहे ते पूर्णपणे जळून खाक झालं. या युनिट बाबत पण ते अवैध होतं. त्याची आग जी काही पसरली होती तिचं अग्निशमन दलाच्या माध्यमातून ती आटोक्यात आणण्यात आली, पण त्यावेळेस खूप मोठे प्रयास त्यांना करावे लागले. पण या सर्व प्रकरणाबाबत कुठलीही पुढे कायदेशीर कारवाई झालेली आढळून आलेली नाहीये. तसंच चिपळूण शहरामध्ये जे काही हे स्क्रॅपचे व्यवसाय सुरू आहेत त्याच्यामधल्या काही जणांचं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालयाच्या माध्यमातून यांचं सर्वेक्षण पण झालेलं आहे. गेल्या वर्षी म्हणजे साधारण वर्षभरापूर्वी हे सर्वेक्षण झालेलं आहे आणि या सर्वेक्षणातून हे अवैध व्यवसाय आहे असंही सिद्ध झालेलं आहे. परंतु ह्या व्यवसायांवर कारवाई करायची कोणी या अनुषंगाने महाराष्ट्र नियंत्रण प्रदूषण महामंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालयाचे जे काही अधिकारी आहेत यांनी हा भाग चिपळूण नगर परिषदेकडे वर्ग केला होता. पण चिपळूण नगर परिषदेचे जे कोणी त्यावेळेसचे मुख्य अधिकारी होते किंवा आताचे जे वर्तमान मुख्य अधिकारी आहेत यांना कोणत्या कायद्याच्या अंतर्गत यांच्यावर कारवाई करायची आहे हेच ठाऊक नसल्यामुळे त्यांनी उलट आम्हालाच प्रश्न विचारलेले की कोणते कायदे अंतर्गत यांच्यावर कारवाई आम्ही करू शकतो. म्हणजे खरं तर सर्व अधिकारी वर्गाने हे जे काही जल प्रदूषण होतं, वायू प्रदूषण होतंय किंवा नॉईजचं पोल्युशन आहे, अनेक प्रकारे हे जे काही प्रदूषण होतं आहे आणि हे जनतेच्या आरोग्याशी निगडीत आहे, शहराच्या एकूण सर्व व्यवस्थेशी निगडीत आहे. तर ह्या अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन यावर काही उपाययोजना करणं अपेक्षित आहे. मात्र प्रत्येक अधिकारी हेच सांगत आहे की कोणत्या कक्षेखाली आम्ही यांच्यावर कारवाई करू शकतो हे तुम्हीच आम्हाला सांगा. म्हणजे ज्यांनी निवेदनं दिलेली आहेत त्यांनाच हा प्रश्न विचारला जातोय. हे खरं तर फार गंभीर आहे आणि म्हणूनच याबाबत आम्ही आता हे जे काही प्रशासकीय अधिकाऱ्याकडून जी काही उदासीनता दाखवली जात आहे याच्या विरोधात आम्ही 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिनानिमित्ताने आम्हाला नाईलाज असतो साखळी उपोषण करावं लागत आहे आणि ह्या माध्यमातून आम्ही प्रशासनाच्या ह्या भूमिकेचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत. आणि ह्या संदर्भात एवढ्यावर न थांबता आम्ही पुढे जाऊनही याचा पाठपुरावा करून हे जे काही अवैध भंगार व्यवसाय सुरू आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे या अनुषंगाने आमचे प्रयत्न असणार आहेत.